ए श्याम, जय अग्रिकोली सगळ्यांना. फ्रेश होऊन दिवसाची सुरुवात अशी केली ना, निघलो नाश्त्याच्या शोधान. लय भूक लागलेली. गारींच्या अवताराला दिसली लाजालूची झारा. त्यांच्याशी जरा खेळलो न गेलो मंदिरात पाया पडला. आज वाघाचा बर्थडे होता. भूक तर जाम लागलेली. आम्ही घेतले कांदे पोहा, उपमा न 3 अंड्यांचा ऑमलेट. इकडे काही प्रोटीन रिक्वायरमेंट पूर्ण हो ना, कसं तरी खायला चांगला दाबून खाल्ला ना. मग आलो दांडे बीचवर. तिथं आम्हाला करायच्या होत्या वॉटर ऍक्टिव्हिटी. तिकीट काढली ना, निघलो आम्ही मग वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. समोर दिसला छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू न समोरच आहे सिंधुदुर्ग किल्ला. इथे मी जरासा गंडवून त्याची ना जेट स्की घेतली आणि एकटाच फिरवित होतो जोरा जोरात. मग निघलो वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. या पोरीला पाण्यात पोहायचं होता. तिला डायरेक्ट पाण्यात ढकलून दिले. जाम जोरा जोरात लढायला लागली. मग मोठा वाघ ना बारका वाघ गेला स्कुबा डाईव्ह करायला. मोठ्या वाघाला आतमध्ये जातात नव्हता येत, कारण त्याला श्वासच नव्हता घेता येत. तोंडाचा श्वास जायला लागतो, नाकांच्या जायला बघत होता. आतमध्ये जाऊन पका पाणी पिला. याला खेचीत बाहेर आणलं त्यांनी. मिनी यांचे चांगले व्हिडिओ करले ना, माझी अशी नासकी व्हिडिओ करले. चोरार का मला आतमध्ये नेले. व्हिडिओ तर चांगले आले नव्हत्या, तरी त्यांच्या मोबाईल मध्ये ओखत होता डोकरी माणसांसारखा. त्या 3-4 वॉटर ऍक्टिव्हिटीज होत्या, त्या केल्या. व्हिडिओ त्याच्या गोप्रो मध्ये आहेत. ते आता नंतर काढीन मी, युट्यूबला टाकीन. इथून निघलो आम्ही पॅरासेलिंग करायला. एक हरलेलं थर्ड क्लास लाईफ जॅकेट घेतलं ना, निघलो दुसऱ्या बोटीवर. पॅरासेलिंगला पहिले गेला मोठा वाघ. बरेच वरती नेलता याला, पण जरासा बुचकलाला पाहिजे होता पाण्यात. त्याच्यानंतर आली बारी माझी. माझ्या वजनांत वाटतं उरलाच नाही हो, मला खाली पाहिलं नेलता त्याने, पण नंतर नेला वरती. मग मैदानाला आमचा वाघ, द बर्थडे बॉय. वाघ बाई वरती मांडी घालून बसायला बघत होता, पण काही ना जमला. बोलता आज माझा बर्थडे आहे, मी काही पण करीन मला पटेल ते. सगळ्या वॉटर ऍक्टिव्हिटीज केल्या ना, निघलो मग जायला. मारण्याची भूक लागली ती. एक ठिकाणी जेवायला थांबलो. ती घेतली राक्षस थाली. पोटावर पाठी मारून जेवलो. जिम लावले तर राक्षसारखं खायला लागतं. एकट्याने आवरी खायला घेतले नाही, एकट्यानेच आवरी अख्खी खपवली. पेटपूजा केली ना, गाडी ड्राईव्ह करायला आज मला दिली. ये दोघा झोपलेला आज बादशासारखं मस्त. आज माझी ड्युटी लागलेली. मालवणमधून आम्ही निघलो ना, आलो देवगडमध्ये. तिथं आम्हाला जायचं होता पोखरबाव गणेश मंदिर आणि कुणकेश्वर. कनुल्याचं दर्शन घेतलं ना, गेलो मंदिराच्या खालच्या बाजूला. या मंदिराची खास बात ही आहे की यो पांडवकालीन मंदिर आहे ना. यो वाहणारा पाणी 12 महिने इथं वाहतच असतं ना, त्यात जाम मासे. यो स्वयंभू शिवलिंग. मंदिरावर भारी ना, एकदम निसर्गाचे सानिध्य. इथं जराशी फिश थेरपी घेतली. मासं नुसतं पायाला डोचं मारे होतं. तिथून निघलो कुणकेश्वरला जायला. क्लायमेट तर जामच भारी होता. सनसेट बघून आम्ही थांबलो फोटो काढायला आणि अशी मस्ती चालू झाली. मग आलो कुणकेश्वरला. कुणकेश्वराचं दर्शन घेतला. निघलो जेवायला बसल्या तर यो मोठा वाघ तारक मेहता मधले बागासारखा करीत होता. त्याही जेवायला व्हेज घेतलेला. मी मस्त पापलेट घेतला. आता झोपता बाकीचा बघू पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय बाय, जय श्रीराम.